जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षा आणि सीटेट परीक्षेमध्ये वेगवेगळे जे काही मानसशास्त्र असेल, बालमानसशास्त्र असेल, तर त्यांच्यावरती सध्या प्रश्न विचारले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्लस जे काही प्रश्न आहे वन लाइनर, तर ते प्रश्न सध्या बघा स्पेशली जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या संदर्भात आपण बघणार आहोत। तर नक्की पर्यंत बघा। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघा 5 ते 7 प्रश्न जे आहेत तर ते नक्की ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला येऊ शकतात आणि 5 ते 7 मार्क तुम्हाला इथं मिळू शकतात। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला बघा, जीन पियाजेच्या कोणत्या सिद्धांताची मांडणी केली आहे? बरोबर, जीन पियाजेने कोणत्या सिद्धांताची मांडणी केली आहे? तर संज्ञात्मक विकास सिद्धांत। तर हा सिद्धांत सध्या बघा लक्षात असू द्या। तर जीन पियाजेने कोणत्या सिद्धांताची मांडणी केली होती? तर संज्ञात्मक विकास सिद्धांत। प्रश्न दुसरा बघा, सिग्मंड फ्राइड यांचा मूलभूत सिद्धांत कोणता आहे? तर मनोविश्लेषण सिद्धांत हा सिग्मंड फ्राइडचा मूलभूत सिद्धांत आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, लॉरेन्स कॉलबर्गचा मुख्य सिद्धांत कोणता होता? मुख्य सिद्धांत लॉरेन्स कॉलबर्गचा कोणता होता? तर नैतिक विकास सिद्धांत। तर हे सिद्धांत तुम्ही पाठ असू द्या, ह्याच्यावरती तुम्हाला 100% बघा प्रश्न विचारले जाणार आहे। तर बघा पुढचा आहे, थॉर्नडाईकच्या शिकण्याचा सिद्धांत कोणता आहे? थॉर्नडाईकचा बघा महत्त्वाचा शिकण्याचा सिद्धांत होता, तर तो नेमका कोणता आहे? तर प्रयत्न त्रुटी सिद्धांत। तर हे सिद्धांत तुम्ही लक्षात असू द्या, पाठच करून टाका। तर ह्याच्यावरती बघा प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेले आहे। पुढचा जो सिद्धांत आपण बघूया, पुढचा प्रश्न आहे, एरिक्सनचा सिद्धांत किती विकासाचे टप्पे आहे? तर एरिक्सनच्या सिद्धांतामध्ये किती विकासाचे टप्पे आहे? तर एकूण 8 टप्पे आहे। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे, जॉन वॉटसनला कोणत्या सिद्धांताचा जनक म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। तर वर्तनवाद सिद्धांत हा जॉन वॉटसनचा सध्या बघा सिद्धांत आहे आणि वर्तनवाद सिद्धांताचे जनक म्हणून जॉन वॉटसनला सध्या मानले जातं। तर हे महत्त्वाचा IMP प्रश्न होता, लक्षात असू द्या। बघा पुढचा प्रश्न आहे, अल्बर्ट बंडुरा यांना बघा मुख्य योगदान कोणत्या सिद्धांतात दिले आहे? तर सामाजिक शिकण्याचा जो काही सिद्धांत आहे तर तो सिद्धांत अल्बर्ट बंडुराचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य योगदान सध्या बघा दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, BF स्किनर कोणत्या प्रकारच्या अधिगमाशी संबंधित आहे? तर बघा प्रचलन बळकटीकरण संदर्भात BF स्किनर सध्या बघा त्या संदर्भात जे काही अधिगमन असेल तर त्या संबंधित आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, पुढचा प्रश्न आहे बघा, गार्डनने कोणत्या ह्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न आहे, गार्डनने कोणता बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला? महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे गार्डन, तर त्यांनी बहुप्रज्ञा सिद्धांत सध्या बघा मांडला होता। बहुप्रज्ञा सिद्धांत हा बुद्धिमत्तेवरती आधारित सिद्धांत आहे आणि तो गार्डनने सध्या मांडला होता। पुढचा प्रश्न आपण बघूया, पुढचा प्रश्न आहे, सांस्कृतिक साधने ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर वायगोत्स्की जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या सांस्कृतिक साधने ही संकल्पना सध्या मांडली होती। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे बघा, फ्राइडच्या मते मनाचे किती स्तर आहेत? तर जे काही फ्राइड आहे सिग्मंड फ्राइड, तर त्यांनी महत्त्वाचा मनावरती अभ्यास केला होता आणि जे काही मनाचे स्तर सध्या किती आहे अशा पद्धतीने ते प्रश्न आहे। तर मनाचे एकूण 3 स्तर आहे, तर कोणकोणते? चेतन, अवचेतन आणि अर्धचेतन, हे 3 स्तर तुम्ही लक्षात असू द्या सिग्मंड फ्राइड संदर्भात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कार्ल रॉजर्सचा सिद्धांत कोणत्या प्रकारात मोडतो? कार्ल रॉजर्स जे शास्त्रज्ञ आहे ह्याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर ह्याच्या संदर्भात बघा, मानवीवादी जो काही मानसशास्त्रज्ञ आहे किंवा मानवीवादी मानसशास्त्र हे जे सिद्धांत आहे तर ह्या प्रकारामध्ये सध्या कार्ल रॉजर्सचा जो काही सिद्धांत आहे तर तो इथं मोडतो। पुढचा बघा, स्थिर बुद्धिमत्ता हा सिद्धांत कोणी मांडला? IMP प्रश्न आहे, स्थिर बुद्धिमत्ता जो सिद्धांत आहे तर तो कोणी मांडला? 100% बघा विचारलेला प्रश्न आहे। तर अल्फ्रेड बिने हे शास्त्रज्ञांनी सध्या स्थिर बुद्धिमत्ता जो सिद्धांत आहे तर तो सध्या मांडलेला आहे। पुढचा प्रश्न घेऊया, पुढचा प्रश्न आहे, जॉन डुईने शैक्षणिक मानसशास्त्रात कोणत्या विचाराची मांडणी केली आहे? तर जॉन डुई शास्त्रज्ञ लक्षात असू द्या, जॉन डुई आला म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र येतं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही विचार असेल तर ते अनुभवा आधारित जे शिक्षण आहे तर त्या संदर्भात जॉन डुईने शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये त्यांची विचारसरणी जी असेल किंवा विचाराची जी मांडणी असेल तर ती केलेली आहे। प्रश्न क्रमांक 15 बघूया, मानसशास्त्राच्या क्षेत्रात बोध शब्दाचा वापर कोणी केला होता? महत्त्वाचा शब्द आहे बोध आणि अबोध, हे 2 शब्द सध्या बघा लक्षात असू द्या। तर जो बोध शब्दाचा वापर कोणी केला आहे? तर जेन पियाजे ह्या शास्त्रज्ञांनी सध्या केला आहे, तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न घेऊया आपण, पुढचा प्रश्न बघा,
मॉस्लोचे गरजाचे पदानुक्रम सिद्धांत कोणती गरज या ठिकाणी शेवटी आहे? तर आत्मसिद्धीची काही गरज आहे तर ती सध्या शेवटी आहे मॉस्लोच्या गरजेच्या पदानुक्रमाच्या सिद्धांतानुसार. पुढचा प्रश्न बघूया. अधिगमन म्हणजे वातावरणातील बदलाचे परिणाम हे विधान कोणाचे आहे? महत्त्वाचं विधान आहे. अधिगमन म्हणजेच काय तर वातावरणातील बदलाचे परिणाम म्हणजेच ह्या ठिकाणी अधिगमन हे विधान कोणाचं आहे तर जॉन वॉटसनचं हे आहे. तर हे विधान सध्या लक्षात असू द्या. कशा पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर तिथं तुम्हाला देता येईल. प्रश्न क्रमांक 18 बघूया. बघा, सकारात्मक बळकटीकरण कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर BF स्किनरचा जो काही सिद्धांत आहे तर त्यांनी सध्या बघा महत्त्वाची जी काही सकारात्मक बळकटीकरण जी सध्या कन्सेप्ट आहे तर ती सध्या मांडली होती. पुढचा प्रश्न बघूया. थॉर्नडाईकने कोणता नियम मांडला? महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहे थॉर्नडाईक. तर त्यांनी प्रभावाचा जो नियम आहे तर तो सध्या बघा मांडला होता. थॉर्नडाईक संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे एरिक्सनच्या मते या ठिकाणी बघा पोगांडा अवस्थेतील मुलांचा मुख्य संघर्ष कोणता आहे? तर ओळख व गोंधळ हे महत्त्वाचे बघा जे काही संघर्ष असेल तर ती ह्या अवस्थेमध्ये आपल्याला एरिक्सनच्या मते म्हणता येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे फ्राईडच्या मते मनाच्या रचनेत 3 मुख्य घटक कोणते आहेत? मनाच्या जे काही रचना आहे त्याच्यामध्ये 3 मुख्य घटक कोणते सिग्मंड फ्राईडच्या मते? तर पहिला आहे ईड, दुसरा आहे इगो आणि तिसरा आहे सुपर इगो. तर हे जे सध्या बघा लक्षात असू द्या, ईड, इगो आणि सुपर इगो हे सिग्मंड फ्राईडच्या मनाच्या रचनेतील मुख्य 3 घटक सध्या मानले जातात. तर ह्याच्यावरती 100% प्रश्न सध्या असतो. तर हे पैकीच्या पैकी तुम्हाला प्रश्न इथे उत्तर असेल तर ते तुम्ही मानसशास्त्रामध्ये मिळवू शकता. पुढचा प्रश्न बघा. गुप्त बळकटीकरण हे तत्व कोणी मांडले? गुप्त बळकटीकरण जे तत्व आहे तर ते बघा बंडुरा जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या मांडले होते. प्रश्न क्रमांक 23 बघूया. बघा, जेन पियाजेच्या संज्ञात्मक विकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलं तर्कशुद्ध विचार करतात? तर जो काही ठोस संकल्पनाचा टप्पा आहे तर त्याच्यामध्ये जी मुलं आहेत तर ते तर्कशुद्ध विचार करतात आणि असं कोण म्हणतं येईल तर जेन पियाजेच्या संज्ञात्मक विकासाचा जो काही सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये सध्या आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. मानसशास्त्रातील बघा ह्या ठिकाणी बघा गेस्टॉल्ट शब्दाचा अर्थ काय? मागे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला शब्द आहे गेस्टॉल्ट. या शब्दाचा अर्थ काय? तर एकूण आकृती किंवा मग सर्वांग संमत्व हा शब्द सध्या बघा ह्या संदर्भात अर्थ होतो गेस्टॉल्टचा. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. तर बघा गेस्टॉल्ट मानसशास्त्राचे जनक कोण? तर बघा मॅक्स वर्टिमर हा नवीन प्रश्न आहे. हा मागे देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर हा बघा जे काही गेस्टॉल्ट मानसशास्त्रज्ञाचे जनक कोण आहे तर मॅक्स वर्टिमर. तर हा प्रश्न IMP असू द्या या परीक्षेमध्ये सध्या बघा विचारला जाऊ शकतो. नवीन सध्या शब्द आपल्याला इथे जे काही शास्त्रज्ञ असेल तर ते इथं सध्या माहिती पडले. पुढचं बघा सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? सामाजिक आणि सांस्कृतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? तर वायगोत्स्की शास्त्रज्ञांचं ह्या ठिकाणी आहे. तर हे देखील लक्षात असू द्या. तर असे आपण संपूर्ण जे काही 50+ प्रश्न बघूया. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. बुद्धिमत्ता हा जन्मजात गुण आहे हे मत कोणाचे आहे? महत्त्वाचे स्टेटमेंट आहे. बुद्धिमत्ता हा जन्मजात गुण आहे हे मत कोणाचे आहे? तर अल्फ्रेड बिने ह्या शास्त्रज्ञाचं सध्या हे मत आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा संवेदनाची एकत्रीकरण ही बघा गेस्टॉल्ट मानसशास्त्रज्ञाचे तत्व कोणी मांडले? तर कोहलर आहे कोहलर. तर त्यांनी संवेदनाचे एकत्रीकरण हे गेस्टॉल्ट मानसशास्त्राचे तत्व सध्या मांडले होते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 बघा कॉल जंगच्या मते मनाचे 2 मुख्य भाग कोणते? बरोबर. तर व्यक्तिगत अवचेतन आणि सामूहिक अवचेतन हे 2 भाग सध्या बघा आपल्याला म्हणता येईल कॉल जंगच्या मते. पुढचा प्रश्न आहे आत्मसन्मान आणि आत्मसिद्धी. आत्मसन्मान आणि आत्मसिद्धी या संकल्पना कोणाच्या सिद्धांतात येतात? महत्त्वाचं आहे. तर अब्राहम मस्लो हे जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या सिद्धांतामध्ये एक म्हणजे आत्मसन्मान आणि दुसरा आहे आत्मसिद्धी. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत तर ह्या 2 संकल्पना आहेत तर ते त्यांच्या सिद्धांतामध्ये सध्या आहे. प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 बघा बंडुराने शिकण्यासाठी कोणता मार्ग महत्त्वाचा मानला आहे? तर निरीक्षण आणि अनुकरण हे जे 2 सध्या कन्सेप्ट आहे तर त्या या ठिकाणी बंडुरा असेल तर त्या शास्त्रज्ञाच्या मते शिक्षणासाठी महत्त्वाचा मार्ग आपल्याला म्हणता येईल.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 बघा, संज्ञात्मक विकासात भाषेची भूमिका कोणत्या मानसशास्त्रज्ञाने महत्त्वाची मानली आहे? तर वायगोत्स्की शास्त्रज्ञांनी संज्ञात्मक विकासात भाषेची जी काही भूमिका असेल लँग्वेज संदर्भात, तर ती भूमिका सध्या बघा महत्त्वाची मानलेली आहे. प्रश्न क्रमांक 33 थॉर्नडाईकच्या सिद्धांतानुसार अधिगमासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? महत्त्वाचं आहे बघा अधिगमन. तर जे थॉर्नडाईकच्या सिद्धांतानुसार उत्तर काय असणार आहे? पुनरावृत्ती हा जो घटक आहे, तर हा घटक सध्या बघा महत्त्वाचा आपल्याला म्हणता येईल अधिगमासाठी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34 स्किनरने अधिगमासाठी कोणता पद्धत या ठिकाणी बघा वापरली किंवा सुचवली आहे? कोणती पद्धत इथं सुचवलेली आहे? तर प्रचालन बळकटीकरण ही जी पद्धत आहे, तर ही पद्धत सध्या बघा इथं सुचवली आहे. पुढचा बघूया. बघा, पियाजेच्या मते अवयवांचा विकास कोणत्या टप्प्यात होतो? जे काही अवयव असेल तर त्यांचा विकास कोणत्या टप्प्यात होतो? तर संवेदी गतिक टप्पा. तर हा टप्पा लक्षात असू द्या. जेन पियाजेच्या मते अवयवाचा विकास या ठिकाणी कोणत्या टप्प्यात होतो? तर संवेदी गती टप्पा. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36 बघा, भयाचा प्रयोग कोणत्या मानसशास्त्रज्ञ केला? भयाचा प्रयोग कोणी केला होता? तर बघा जॉन वॉटसन ह्या शास्त्रज्ञांनी सध्या केला होता. प्रश्न क्रमांक 37 मानवी विकासासाठी सामाजिक संवादाची गरज कोणत्या सिद्धांतात आहे? तर बघा वायगोत्स्कीच्या सामाजिक सांस्कृतिक जो काही सिद्धांत आहे, तर त्याच्यामध्ये सध्या हे जे संवाद असेल सामाजिक संवादाची गरज त्याच्यामध्ये नमूद आहे. प्रश्न क्रमांक 38 बघा, गार्डनरच्या मते कोणती प्रज्ञा शारीरिक क्रियाकल्पाशी संबंधित आहे? ह्या लक्षात असू द्या. जी काही प्रज्ञा असेल तर ती शारीरिक क्रियाकल्पाशी संबंधित आहे. तर शारीरिक आणि ह्या ठिकाणी बघा गतिक प्रज्ञा, तर ह्याचं उत्तर आपल्याला लक्षात असू द्या. 39 प्रश्न, संकेत आणि प्रतीकाद्वारे विचार ही संकल्पना कोणाची आहे? महत्त्वाचे बघा स्टेटमेंट आहे. संकेत आणि प्रतीकाद्वारे विचार ही संकल्पना कोणाची आहे? जेन पियाजे यांची आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 40 प्रभावाचा नियम कोणाच्या शिकण्याच्या सिद्धांतातील घटक आहे? तर थॉर्नडाईकचा प्रभावाचा नियम हा सध्या बघा महत्त्वाचा घटक थॉर्नडाईकचा आहे. प्रश्न क्रमांक 41 सिग्मंड फ्राईडने कोणत्या विकासाचा सिद्धांत मांडला आहे? तर मनोवैज्ञानिक विकास सिद्धांत असेल तर तो सिग्मंड फ्राईडने मांडला आहे. हा प्रश्न 100% बघा रिपीट झालेला प्रश्न आहे, तर हा पुन्हा रिपीट होऊ शकतो. 42 क्रमांकाचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्वाचे विश्लेषणात्मक सिद्धांत या ठिकाणी कोणाचा आहे? जे काही व्यक्तिमत्वाचे विश्लेषणात्मक सिद्धांत कोणाचा आहे? तर सिग्मंड फ्राईडचा आहे. तर हा देखील लक्षात असू द्या. पाठच करून टाका हे सर्व जे प्रश्न आहेत, तर हे सर्व पाठ करून टाका, जेणेकरून तुमचं वन लाईनर असल्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात तुमचे राहील. वारंवार सध्या बघा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचे हे संपूर्ण प्रश्न लक्षात हे राहतील. शब्दाची वापर क्षमता वाढवण्यास कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्राधान्य दिले? तर बघा वायगोत्स्की जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी शब्दाचा वापर क्षमता वाढवण्यासंदर्भात इथं जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या प्राधान्य दिले होते. तर शास्त्रज्ञाचं नाव हे आहे. प्रश्न क्रमांक 44 बघा, कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतात किती पातळ्या आहेत? तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 3 पातळ्या असतात. पूर्व परंपरागत आणि उत्तर परंपरागत अशा या ठिकाणी 3 जे काही पातळ्या असतात तर ते लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 45 शिकण्यासाठी पर्यावरण अनुभव महत्त्वाचे आहेत हे कोणाच्या सिद्धांतात सांगितले आहे? तर बंडुराचा सामाजिक शिकण्याचा जो सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये शिकण्यासाठी पर्यावरण आणि अनुभव हे 2 महत्त्वाचे बघा जे काही घटक असेल तर ते सध्या सामाजिक शिकण्याच्या सिद्धांतामध्ये बंडुरा यांच्या शास्त्रज्ञ जो आहे तर त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 शून्य कालांतरित सिद्धांत. महत्त्वाचा सिद्धांत आहे. शून्य कालांतरित सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? तर पॅवेलोव हे जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या मांडला होता. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 47 थॉर्नडाईकचा प्रयत्न त्रुटी सिद्धांत कोणत्या शिकण्याच्या प्रकारातील संबंधित आहे? तर वर्तनवादी अधिगमन ह्या प्रकाराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 48 पियाजेच्या मते कथाकार विकास हा कोणत्या टप्प्यात होतो? बरोबर, तर औपचारिक संकल्पनात्मक टप्पा जो आहे तर त्या टप्प्यामध्ये कथाकार विकास सध्या होत असतो. प्रश्न क्रमांक 49 स्वतंत्र विचार ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर कार्ल रॉजर्स जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या बघा स्वतंत्र विचार ही संकल्पना मांडली होती. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 50
तर बघा, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजेच काय? तर म्हणजेच काय, तर बुद्धिमत्ता. तर हे कोणी म्हटलं होतं, तर बिनेच्या मते, बिने जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांच्या मते काय आहे बुद्धिमत्ता, तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. तर हे सध्या महत्त्वाची जी काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सध्या बघा विचारण्यात आलेली व्याख्या आहे. तर ही देखील लक्षात असू द्या, 100% हे सध्या रिपीट होणारे प्रश्न होते. तर हे आता आपण जे काही महत्त्वाचे 50+ जे शास्त्रज्ञाच्या यावरती आधारित वेगवेगळे जे काही कन्सेप्ट असेल, व्याख्या असेल, तसेच जे काही सिद्धांत असेल तर त्याच्यावर आधारित जे काही 50 सध्या बघा प्रश्न आपण इथं बघितले, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 5 ते 6 मार्कासंदर्भात नक्की तुम्हाला फायदा होईल. तर व्हिडिओ बघा, ह्या ठिकाणी तुम्ही परत बघा, जेणेकरून तुम्हाला हे वन लाईनर असल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोरून सध्या बघा प्रश्न गेल्यामुळे लक्षात हे तुमचे राहू शकतात. तर सध्या हे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञांवर आधारित हा जो काही टॉपिक होता तर त्या संदर्भात होता. तर आता वेळ कमी आहे, तर असे वन लाईनर संदर्भात तुम्ही जे काही कन्सेप्ट असेल तर ती रिव्हिजन सध्या बघा फास्ट तुम्ही करू शकता. तर सध्या हे एक महत्त्वाचं जो का टॉपिक होता तर त्या टॉपिक संदर्भात 50 प्रश्न घेतले. तर ह्या संदर्भात बघा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. संपूर्ण जे काही PDF असेल तशाच बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट दिलेले आहे, तर प्लेलिस्ट देखील तुम्ही बघू शकता. संपूर्ण तुमचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल तर अशाच प्रकारचे जे काही वन लाईनर प्रश्न आणि एक्सप्लेन सध्या देण्यात आलं आहे, जेणेकरून तुमचं कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन आणि जे सध्या आपण इथं INP जे टॉपिक आहे मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले वारंवार जे रिपीट झालेले प्रश्न, तर तेच प्रश्न इथे सध्या ॲनालिसिस करून सध्या इथं आपण सध्या तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर नक्की प्लेलिस्ट देखील बघून घ्या. संपूर्ण बालमानसशास्त्र, त्यानंतर बघा जे काही तुमचं परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल, गणित विज्ञान संदर्भात प्रश्न असेल, तर हे संपूर्ण प्रश्न तुम्ही एकदा तुमच्या डोळ्याखालून तुम्ही बघून घ्या. मराठी व्याकरण असेल, हिंदी व्याकरण, अशा संपूर्ण प्लेलिस्ट सध्या देण्यात आली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला लिंक आहे संपूर्ण, तर ते देखील तुम्ही बघू शकता. तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. तर माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.